जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजिंक्यतारा कार्यालयात राधानगरी आणि करवीर तालुक्यातील घरवापसी केलेल्या काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि उमेदवारांचा स्वागत मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय पी.एन. पाटील यांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली। काँग्रेस आजही जिवंत असून लोकांच्या मनात काँग्रेस आहे, मात्र कार्यकर्ते थेट लोकांपर्यंत पोहोचले तरच यश मिळेल। कुणीतरी लढायला हवं, कुणीतरी लोकांपर्यंत पोहोचायला हवं, तरच जनता काँग्रेसला साथ देईल। राधानगरी तालुका हा काँग्रेसच्या विचारांचा पाईक असून तो पुन्हा एकसंघ होत असल्याचा आनंद होतोय, असं आमदार सतेज पाटील यांनी नमूद केलं। आणि गोंधळेदारांच्या नंतर पी.एन. साहेबांनी या जिल्ह्याची धुरा सांभाळत काँग्रेस जीवन ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। कारण की 99ला ज्यावेळी एका पार्टीच्या 2 पार्टी झाल्या त्यावेळी काँग्रेसची परिस्थिती सावरण्याचं काम त्या काळामध्ये पी.एन. साहेबांनी खंतरपणे केलं, याची जाणीव तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे। आणि त्यांची स्मृती जपणं हे तुमचं आमचं सर्वांचंच कर्तव्य भविष्यकाळात सातत्यानं राहणार आहे। तर काँग्रेस अजून जिवंत आहे, लोकांना पर्याय पाहिजे, कुणीतरी लढलं पाहिजे आणि कुणीतरी लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच लोक आज देखील काँग्रेसला या ठिकाणी मतदान करायला तयार। ए.वाय. साहेब म्हणले तसं 7 तारखेला आपण सगळ्यांनी गुलाल घेऊन यावं, आता वेळ घालवायला नको, आपण कामाला लागा। माझ्या मनापासून जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्याला शुभेच्छा आहेत। ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील यांनी यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा आणि शहर नेहमीच काँग्रेसच्या विचारांसोबत ठामपणे उभं राहिलं असल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी एक हाती लढा देत कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला यश मिळवून दिलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला कोल्हापूर तुमच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे हे दाखवून दिलं। 40 वर्षांनंतर राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पूर्णपणे एकत्र आली असून हातात हात घालून तालुक्याची घडी बसवण्याचा निर्धार करण्यात आला। जुन्या नव्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून या एकतेला दृष्ट लागू देणार नाही असा ठाम विश्वास ए.वाय. पाटील यांनी व्यक्त केला। सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून 7 तारखेला गुलाल लावायला तुमच्यापाशी येऊ असं आश्वासन त्यांनी दिलं। आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला म्हणती साहेब, काही काळजी करू नका। मी सांगितलं, सराफे साहेबांना सांगितलं, किंद्रा चौघ्याला सांगितलं, पीडी साहेबांचं आमचं ठरलं, ईश्वराचं आमचं ठरलं, धीरज डोंगरेने आम्हाला हो म्हणून सांगितलं, ईडी चलत असं आमचं ठेवलं, ईडी चलत मी सकाळी सांगितलं, चौधरी साहेबला पर्याय नाही। ही टीम आपल्याला तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं या जिल्हा पंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं नाही, कायम राहणार। सगळ्या आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये राधानगरी सगळ्या आपले मंडळी कार्यकर्ते एकत्र राहून सगळ्या निवडणुकीच्या होत्या काळामध्ये पंचायत तुमच्या नेतृत्वाला पार पडायचे। फक्त तुम्ही साहेब हात द्या, साथ द्या साहेब। तर आमचं काय झालं साहेब, गर्दी झाली आणि आमचं दुर्लक्ष झालं। तर साहेब तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूर शहरातल्या निवडणुका महिलांना आता तिकडे वारा आली साहेब, भीती वाटायला लागली। ही सगळी भीती आमची दूर व्हावी एवढी आम्हाला साहेब तुम्ही साथ द्या। आणि जसं पिढी तुमच्या साहेब म्हणले साहेब, 40 वर्षानंतर की राधा तालुक्यातली काँग्रेस संघटना एकत्र आलेली आहे, त्याचं सगळं श्रेय साहेब म्हणते साहेब तुम्हाला आहे। 15च्या 15 उमेदवार हाताच्या चिन्हावर लढण्याचा प्रयत्न केला नाही। काँग्रेस मजबूत करायचा निर्णय घेतलेला आहे साहेब। निश्चितपणानं 7 तारखेला संध्याकाळी गुलाल घेऊन राहणारे साहेब आम्ही इथे येणाऱ्या भरती साहेब सगळे उमेदवार येणार आहे। गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंद्रे यांनी आयुष्यभर काँग्रेससोबत काम केल्याचं सांगत परिस्थितीमुळं काही काळ वेगळं जावं लागलं असलं तरी आमदार सतेज पाटलांशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचं सांगितलं। आज पुन्हा सर्वजण एकत्र आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। गेल्या अनेक वर्षांपासून ए.वाय. पाटील आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, आता आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तालुक्यातील काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आणणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कारणामुळे भौगोलिक परिस्थितीमुळे गेली 6 महिन्यांनी थोडं बाजूला गेलो होतो, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आम्हाला वाटायला लागलं बंटी साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही। आणि मगाशी म्हटलं घरवापसी, आजचा कार्यक्रम हा घरवापसीचा कार्यक्रम आहे। मला 1-2 दिवसापूर्वी कार्यक्रम एका कार्यकर्त्याने फोन केला
की साहेब तुम्ही आयुष्यभर काँग्रेसमध्ये काम केलंय आणि तुम्हाला बाहेर तिकडे गमते कसं ते म्हणलं अनुभव आल्याशिवाय आपल्याला शांतपणा येत नाही. 72ला मी पहिलं मतदान केलं 21 वर्षात झाल्यानंतर किसन मोरे साहेबांना. त्यानंतर आज आहे कुठल्याही पक्षाला काँग्रेसचा हात सोडून काय वाजून मतदान केलेलं नाही. 99च्या इलेक्शन पासून मी सगळ्यात पेनसाहेबांच्या निवडणुकीत 80 पासून आहे. 19ला मी सरपंच होतो साहेब आणि तेव्हापासून आज अखेर आमची लढत राष्ट्रवादी ना आमची. आणि आज ती राष्ट्रवादी 51% आणि 49% काँग्रेस ही सगळ्यांनी टार्गेट एकत्र आहे. आज 30 वर्ष त्यांचा सभापती आमचा उपसभापती, त्यांच्या 5 सीटा पंचायत समिती आमच्या 5, जिल्हा परिषद यांच्या 3 आमच्या 2, लढत आमचीच. आणि ही सगळा तालुका राष्ट्रवादीचा काँग्रेस हा एक झाला अशी जडणघडण गेल्या 30 वर्षामध्ये 35 वर्षामध्ये पहिल्यांदा पूर्ण काँग्रेस एक झालेली आहे. आता केवाय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बंटी साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली राधानगरी तालुक्यातील 15च्या 15 पंचायत समितीच्या 10 जिल्हा परिषद 5च्या सगळ्यांनी नेतृत्वाखाली पुन्हा निवडून आणून दाखवतो. हात बळकट करा तुमच्यावर हा निर्णय घेतला आहे आणि तसंच ठाम राहतो एवढी तुम्हाला मी विनंती. भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी काँग्रेसमधील घरवापसीबाबत आनंद व्यक्त केला. तसंच एकाकी लढा देत कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसला यश मिळवून दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचं अभिनंदन केलं. या मेळाव्याला आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, विश्वनाथ पाटील, A.D. चौगुले, कृष्णा बापू पाटील, धीरज डोंगळे, सुभाष पाटील, दीपक पाटील, मानसिंग पाटील, बाजीराव चौगुले, मोहन धुंद्रे, मोहन पाटील, रवींद्र पाटील, विलास हळदे, नंदुभाऊ पाटील यांच्यासह राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.